नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर भागामध्ये पावसास अनुकूल ढग आहेत. थोडं नागपूर, भंडारा, गोंदिया, नंदुरबार याही भागात ढगाळ परिस्थिती आहे. महाराष्ट्रात काही प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे, परंतु फार पावसाचं वातावरण नाही. मात्र अरबी समुद्रात असलेल्या सिस्टमचा परिणाम आज उद्या महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा अनुकूल स्थिती आहे. पश्चिम बंगालवर एक कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. या सर्व वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो असा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर याही भागात पावसास अनुकूल स्थिती रात्री दाखवण्यात आलेली आहे. GFS मॉडेलनुसार आज दिवसभरात काय परिस्थिती असू शकते याचा अंदाज देण्यात आला आहे. आज थोडं लातूर, धाराशिव, नागपूर, भंडारा, गोंदिया एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून पावसाचं वातावरण राहणार आहे. म्हणजे विरळ पावसाचं वातावरण आज देखील महाराष्ट्रात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या मात्र थोडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण कमी होऊन विदर्भ, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण 24 तारखेला अधिक वाढेल असाच अंदाज अजून कायम आहे GFS मॉडेलकडून. थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती 25 तारखेलाही असणार आहे. 25 तारखेला देखील महाराष्ट्रात भाग बदलत जोरदार पाऊस काही विभागात होणार आहे. त्यामध्ये मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण 26 तारखेला राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भातही पावसाचं प्रमाण अधिक राहील असाच अंदाज 26 तारखेचा आहे. 27 तारखेला मात्र महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण कमी होईल. केवळ कोकणात पावसाच्या सरी असू शकतात असा अंदाज आहे. पुन्हा एकदा पावसाची विश्रांती महाराष्ट्रामध्ये 28 तारखेपासून सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं तशा पद्धतीने नियोजन करा. बऱ्याच ठिकाणी मूग, उडीद काढणीसाठी आलेले आहेत, तर शेतकऱ्यांनी त्या संदर्भात सावध असण्याची गरज आहे. म्हणजे कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण 30-31ला असण्याची शक्यता आहे. आता स्कायमेटचा अंदाज आपण बघणार आहोत. 22 तारखेला आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस वातावरण राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात त्याचा जोर असण्याची शक्यता देखील आहे. तीच परिस्थिती